ते जे तुम्ही करताय आंदोलन ते कशासाठी करताय? हे आंदोलन जे आहे ते काल परवा जे दिल्लीमध्ये जे पोलिसांनी जे विद्यार्थ्यांची लाठीचार्ज केला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन इथे डोंबिवलीमध्ये हे आंदोलन लातूर आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी भारत पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याच्या निषेधार्थ आम्ही विद्यार्थ्यांसाठी इथे रस्त्यावरती उतरलो म्हणजे आंदोलन शांतिप्रिय. तुम्ही महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलंय ते शांतीपूर्वक असेल की ते हिंसापूर्वक? आम्ही पूर्ण शांती मार्गानेच करतोय. ज्यांना या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं हा काही निमंत्रण वगैरे नाहीये. येणारी जी आपली भावी पिढी आहे त्यांच्यासाठी आहे. सरकार कोणाचीही असो कमीत कमी त्या लोकांना लक्षात तरी राहील की बाबा विद्यार्थ्यांवरती अत्याचार करू नका म्हणून. आंदोलनात किती लोक सहभागी आहेत? काय बोलतो? आंदोलनात किती लोक सहभागी आहे? आंदोलनामध्ये असे तर पूर्ण सहभागी जेवढा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बरेचसे आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आज तुम्ही आंदोलन जे करताय कशासाठी करताय? आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, जेणेकरून जे आता हे जंतर मंतरचं आंदोलन चाललं होतं, नेट पेपर फुटी, त्यातून बरीच मुलं डिप्रेशन मध्ये गेली, काही मुलांनी आत्महत्या केली. ह्याला जबाबदार कोण? तुम्ही पावसात तुम्ही बसून आंदोलन करताय, महाराष्ट्र बंदचं आंदोलन तुम्ही केलंय आज, ते कशा प्रकारे तुम्ही सहभागी करणार? कशा प्रकारे म्हणजे तुम्ही जे आंदोलन करताय पावसात बसून कोणाचा विरोध करताय? आम्ही सरकारच्या विरोधात करतो. वैयक्तिक असं कुणाचं नाव नाही. ह्या सरकारच्या विरोधात, जेणेकरून ह्या सरकारनं हे जे अंधाधुंदी चालली आहे, अंधाधुंदी पूर्ण बंद करावी. आमची मागणी म्हणजे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हे खाजगीकरण बंद करावं, शाळांच्या फिया बंद कराव्या, जिल्हा परिषद शाळा चालू कराव्यात आणि जे असे नीटचे प्रकार पेपर फुटी होती असे प्रकार हे जाणून बुजून झाल्यासारखं होतंय. मग ते जाणून बुजून जे होतं की त्यातून ते बंद करण्यात यावं किंवा अशा लोकांना तरीच न्यावं किंवा त्यांच्याशी म्हणजे काय म्हणतो आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बघताय काय शामिल व्हा, अरे बघताय काय शामिल व्हा. बांधू काय सरकारचं, बांधू काय सरकारचं मुर्दाबाद, बांधू काय सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. सर्वांना मानाचा क्रांतिकारक निळा भडक जय भीम. आज आपल्या त्या विद्यार्थ्यांना समर्थनासाठी आपण आंदोलन चालू ठेवलंय. तर माझ्या पूर्ण डोंबिवलीच्या बंधू भगिनींना असं आव्हान आहे की नाही, दलित बांधवांसाठी भगिनींसाठी नाही, पूर्ण देशासाठी आहे. आणि देशासाठी असताना तुम्ही डोंबिवलीकरांना मी वैयक्तिक बोलेल की तुम्ही उद्या स्मार्ट सिटीत राहाल, पण उद्या तुमची जी पिढी आहे ती गुन्हेगारीकडे वळेल. आणि या गुन्हेगारीकडे न वळता किंवा छपरी पोरांना हिंडवता त्यांना पूर्णपणे क्रांतिकारक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.